हे कसं शक्य आहे? मीरा अंबिकाला पाहू शकते, तिच्याशी बोलू शकते. नेमकी कोण आहे ही मीरा? तिच्याकडे ही दिव्य कवडी कुठून आली? काहीच कळत नाहीये मला. नाही, ही मीरा नक्कीच कोणी साधारण मुलगी नाहीये. एका पुजाऱ्याची पुतणी फक्त एवढीच तिची ओळख नाहीये. तिचं आणि अंबिकाचं नक्की काहीतरी नातं आहे. नाही नाही, असं गाफील राहून चालणार नाही. मीरा कोण आहे ही मला शोधून काढायलाच हवं, काढायलाच हवं. मार्जरी, मार्जरी, मला मीराविषयी खूप प्रश्न पडतायत, खूप प्रश्न पडतायत. मला उत्तर हवी आहेत त्यांची, मला उत्तर हवी आहेत त्यांची. मी काय करू? मला खूप प्रश्न पडतायत मार्जरी, खूप प्रश्न पडतायत. आई, आई, हा अथर्व, आई, काय झालं? ऑल गुड? कसले प्रश्न पडतायत तुला? आई, तुला जर लग्नाचं टेन्शन असेल, हे लग्न नीट पार पडेल की नाही हा विचार असेल तर डोंट वरी अबाउट. आपण सगळे आहोत ना एकत्र, आपण नीट पार पाडू. हां? हो, नको काळजी करूस. अथर्व, तुला ना आईचं मन नाही कळायचं. तिला आपल्या मुलांच्या भवितव्याची नेहमीच काळजी असते. आणि मी खरं सांगू, मला खूप छान वाटतंय की तू लग्नाला होकार दिलास. आणि माझी लग्नात कितीही धावपळ झाली ना तरी मला अजिबात काळजी नाहीये, कारण मी प्रचंड आनंदात आहे. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू आणि माया चाललायत ना आज मंगळसूत्र फायनल करायला? हो, मी निघतोय. मी कळवतो मायाला. ओके. अहो अजित, पत्रिकेवरची नावं चुकवू नका, नीट लिहा. वहिनीनी खास पाहुण्यांची लिस्ट काढली आहे ही. कमॉन मम्मी, चूक आणि माझ्याकडून शक्यच नाही. आणि नावं टाकण्यात का मी पटायचं एकदम. नाव टाकण्यात नाही, नाव ठेवण्यात एक नंबर. हरी गप्प बोल. गप्रे, तुम्ही पुढचं नाव लिहा. एक सूत्रे. किती कुत्रे? कुत्रे नाही, सुत्रे सुत्रे. सू सू. आणि म्हणे मी एक नंबर. हट. वा 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 वा, काय दिसतीये जोडी. हा हा हा. मंगळसूत्र आणायला चाललायत ना? हो, ऍक्च्युली अथर्वने आपल्या नेहमीच्या ज्वेलर्सना कॉन्टॅक्ट केलाय. त्यांनी सेकंड हाफ खास आमच्यासाठी बुक केलाय. वा वा, छान छान छान. मला म्हणाल्या वहिनी, बरं एक काम कर, नीट शांतपणे सगळ्या डिझाईन्स बघ, घाई करू नको. असं घसघशीत दिसलं पाहिजे मंगळसूत्र. काय नाही, मी ऐकलंय की मंगळसूत्रांची ना छान छान डिझाईन झालेत बाजारात. आत्या, डोंट वरी, आरामात डिझाईन चूज करणार आहे. आणि हो, मला फोटोही पाठव. म्हणजे काय आहे, मला विंडो शॉपिंग केल्याचं सुख. आत्या, ही नावं लिहायची जबाबदारी आईने दिली आहे का हिला? हो, दिली आहे. निदान नावं तरी नीट लिहावीत ना.
आडनाव चुकलंय, विस्पुते, दुसरी वेलांटी असते. नाही हो, तुम्ही चुकीचं सांगताय. मी बरोबरच लिहिलंय. होतो असा प्रॉब्लेम. स्वतःची चूक मान्य करायला चूक झाली आहे हे कळायला हवंय आधी. तुम्हाला ना माझ्या प्रत्येक गोष्टीत चूक दिसते, त्यामुळे ना तुम्हाला हेही चुकीचं वाटतं. अजित सर, हं? हे बघा, हे जे मी लिहिलंय ते बरोबर लिहिलंय ना? हे बाई डोंट आस्क मी. मी आपली इंग्लिशमध्ये नावं लिहितोय. मराठी वेलांटी गोलांटी मी बघतच नाही तिथे. मराठी जमतच नाही मला. मराठी येत नाही यात अभिमानाने सांगण्यासारखं काय? दुसऱ्यांना शिकवण्याआधी ना स्वतःकडे लक्ष दे. पण माझं चुकलंच नाहीये तर काय बरोबर करू? मायाताई, तुम्ही मला सांगा, हे विस्पुतेमध्ये पहिली वेलांटी बरोबर आहे ना? ऍक्च्युली माझा आणि अजितचा सेम प्रॉब्लेम आहे. आय डोंट अंडरस्टँड. नर्मदा आत्या, हे बघा, आता तुम्हीच सांगा, हे आडनाव मी बरोबर लिहिलंय ना? मला आता ह्याच्यात घेऊ नको तू. आणि अथर्वनी सांगितलंय ना, म्हणजे ते बरोबरच असणार. चल लिहिते. ऑफकोर्स अथर्व जे बोलतो ते करेक्टच असतं. दादासाहेब, हे बघा ना, आता तुम्हीच मला सांगा, हे जे मी नाव लिहिलंय, हे आडनाव विस्पुते, त्यात पहिलीच विलांटी असते ना? बरोबर लिहिलेस की तू. रसव वेलांटी पहिली वेलांटीच असते. पाहिलं? वेदाच्या बाबांचा मोठा पोपट झाला. त्यांचं आडनाव ना ज्ञानपाजे पाहिजे होतं. अथर्व चुके. लेट्स गो. वेळ होतोय. चल चल. बरं माया, फोटो पाठवायला विसरू नकोस. हा, वाट बघते मी. हो. हा. नीट बघून घे मंगळसूत्र. हो हो. आत्या, तुम्ही आधी लिस्ट बघा आणि पुढचं नाव सांगा. कपरे अगाऊ कार्टा नुसता. तू काय लिही आता पुढे लिही. माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार. तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे. मार्जारी म्हणाली त्याचा आणि आज मी पाहिलेल्या प्रसंगांचा काही संबंध आहे का? मीरा आणि अंबिका एकत्र कशा आल्या? काय कोड आहे ते मार्जारीला विचारायलाच हवं. मार्जारी, आजपर्यंत तू मला भेटायला बोलवायचीस तेव्हा मी तुझ्याकडे यायचे, पण आज मी स्वतःहून तुझ्याकडे येते. या क्षणी आपली भेट होणं फार गरजेचं आहे. आत्या, हा हे बघा कसं वाटतंय. अय्या, कसं आहे. अगो किती सुंदर आहे हे मंगळसूत्र. फारच सुंदर आहे. वा 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 वा. आता शोभशील तू रामपुरींची सून. मस्त चॉईस आहे तुझा, छान आहे. माझा चॉईस नाहीये, अथर्वचा चॉईस आहे. गॉड आत्या, तुम्हाला काय सांगू मी. काय करतेस माया? म्हणजे आता तुझं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं, हो ना? नाही, अजून नाही. ज्या दिवशी हे मंगळसूत्र अथर्व स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घाले,
त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण होईल. होणार होणार, सोन्याहून पिवळं होणार याच्यापेक्षा जास्त. तेवढी लायकी नाहीये तुझी माया, आणि तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. बरं मी काय म्हणते, मला भूक लागली आहे, आपण प्लीज काहीतरी खाऊन घेऊ. चल. हो चालेल चालेल चल. थांबा थांबा हा ठेवून दे. थांबा नीट ठेवते. मस्त काहीतरी गोड खाऊया. मंजिरी, एक मनुष्य ज्याच्याकडून तुला दिव्य कवडी प्राप्त झाली. एक मनुष्य जिने पहिल्या भेटीतच वेदाला वाचवलं. एक मनुष्य जिला नियतीने तुझ्या मोहिनी विद्येपासून वाचवलं. आता आता तीच मनुष्य अंबिकाशी म्हणजे एका आत्म्याशी संवाद साधते. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. निरिती मातेनं भविष्यवाणी केलीच होती. एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे. ध्यानात घे मंजिरी. मीरा ती मनुष्य आणि अंबिका ती आत्मा आहे. त्यातही मीरा साधारण नाही. तिच्यात काहीतरी विलक्षण गोष्ट आहे. मार्जरी, मला तुझ्या तोंडून मीराचं कौतुक ऐकायचं नाहीये, पण यावरती मला एकच मार्ग दिसतोय. मनुष्याला आणि त्या आत्म्याला एकत्र येण्यापासून थांबवावं लागेल, आणि त्यासाठी अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं गरजेचं आहे. मंजिरी, आजवर मी सांगितलं आणि तू केलं. आज तू सांगते ते आपण करू. हाच योग्य मार्ग आहे. त्यासाठी तुला पूर्ण राहिलेल्या अंबिकाच्या वर्षश्राद्धाचा विधी पूर्ण करावा लागेल. त्यावेळी तुला अपयश आलं नसतं तर अंबिका मुक्त झालीच नसती. मार्जरी, त्यावेळेला मला अपयश आलं होतं, पण आता तसं होणार नाही. अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण करून मी तिच्या आत्म्याला कैद करणारच. बडी, बडी, हे बघ, काहीही झालं तरी आपल्याला अथर्व आणि मायाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. मंगळसूत्र तिकडे ते लपवून ठेवायचं. हा बडी, पण आता अशा ठिकाणी लपवून ठेव की कुणाला ते कधीच सापडणार नाही. जा बडी. थांब बडी. बडी बाहेर जा. राधाताई, हे काय करतेस तू? वेदाचे बाबा आणि मायाताईंचं लग्न होऊ नये म्हणून तू हे सगळं करशील? नाही नाही मीरा, फक्त एकदा माझं ऐकून काय घे. काय काय ऐकून घेऊ मी तुझं? मायाताईंना सतत दोष देत आलीस, सतत त्यांच्यावरती आरोप करत आलीस, पण मी नेहमी दुर्लक्ष केलं. पण आता तू अति केलंस ग. काय अडचण आहे तुला लग्नाची? का विघ्न आणतेस तू त्यांच्या लग्नात? हे बघ, मला मान्य आहे आता तुला हे सगळं पटणार नाही, हा? पण आजच्या दिवस वेदासाठी हे सगळं ऐकून घे. माया जर अथर्वची बायको झाली ना, तर वेदाच्या जीवाला धोका असेल तिच्यापासून. बास राधाताई, खूप झालं आता. हे बघ,
तुझे माझ्यावरती खूप उपकार आहेत, पण या घराने ना मला सांभाळलं. तुझ्या मनात जे वाईट साईड विचार आहेत ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. राधाताई, यापुढे तू मला या घरात भेटायला नाही आलीस ना तर खूप बरं होईल. या घराच्या हितासाठीच करतेय सगळं. बास राधाताई, हे बघ मी ना तुझ्यासमोर हात जोडते. थांबव आता हे सगळं आणि निघून जा इथून. पुन्हा माझ्यासमोर कधीच येऊ नकोस. जा तू. मीरा, अंबिकाचं वर्ष श्राद्ध. आई काय बोलतेस तू? मला एक कळत नाही, अचानक काय सुचलं तुला? अचानक नाही, ही गोष्ट माझ्या मनात घोळतच होती. अंबिकाचं वर्ष श्राद्ध अपूर्ण राहिलं आणि ते पूर्ण व्हावं असं वाटतच होतं मला. आई, अगं आपल्या घरात शुभ कार्य घडणार आहे, त्यावेळी वर्षश्राद्धाचं विधी. खरंय, मलाही हे पटत नाहीच आहे. अथर्व आणि मायाचं लग्न करायचं हे तू ठरवलंस, हो ना? मग घरात लग्न कार्य असताना वर्षश्राद्ध कशासाठी? आई, तू एकदा परत विचार करतेस का प्लीज? अथर्व, मी कुठलीही गोष्ट विचार न करता बोलेन असं वाटतंय का तुला? आई, तसं म्हणत नाहीये मी, पण अथर्व, काल रात्री अंबिका माझ्या स्वप्नात आली होती. काय म्हणालीस आई? अंबिका? हो, ती स्वप्नात आली होती माझ्या. तुझं आणि मायाचं लग्न होतं या गोष्टीमुळे खूप खुश दिसत होती ती. मला म्हणाली, अथर्वला मायाच्या रूपात एक चांगला जोडीदार मिळालाय, पण माझं वर्ष श्राद्ध अपूर्ण राहिल्यामुळे मला मुक्ती मिळत नाहीये आणि हा विधी पूर्ण करावा म्हणून तिने विनंती केली माझ्यापाशी. आई, आपलं स्वतःचं मन ही स्वप्न रचत असतं. त्या स्वप्नांना किती इम्पॉर्टन्स द्यायचं हे आपल्यावर असतं. अथर्व, मला मान्य आहे, माझ्या विचारांमुळे हे स्वप्न दिसलं असेल मला, पण मला खूप काळजी वाटते रे. मायाच्या रूपात आपल्या घरात नवीन सून येणार आहे, मग त्याआधी आपण अंबिकाला रितसर निरोप द्यायला नको? शक्य आहे, पण या विषयावर आपण लग्नानंतरही बोलू शकतो ना. हो, तर इतर गोष्टींमुळे अजून वाट पाहायला नको. एक लहानसा विधी करूया ना आपण अंबिकाच्या वर्ष श्राद्धाचा. हे बघा, माझ्या मनात शंका आली आहे ना, मग नाही म्हणू नका प्लीज. मी हवं तर हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज नाही म्हणू नका. काय काय करतेस तू? हा, तुला योग्य वाटेल ते कर. ओके? अथर्व, वर्षश्राद्ध करणं ही गोष्ट वाढदिवस साजरा करणे इतकी सोपी आहे का? गुरुजींना बोलवावं लागेल, सगळे विधी विचारून करावे लागतील, नीट ठरवावं लागेल ना सगळं. माझं गुरुजींशी बोलणं झालंय, ते येतात थोड्या वेळात.
सगळ्या गोष्टी तू आधीच ठरवलेल्या आहेस. मग आम्हाला विचारणं ही फक्त औपचारिकता आहे का काय? काय बोलताय तुम्ही? माझ्या मनात पण तसा विचार आला नव्हता. कारण मला असं वाटलं होतं की तुम्हाला माझं म्हणणं पटेलच. मी गुरुजींशी बोलून पुढचं सगळं ठरवते.